वी ऑल आर स्टक इन अ ट्रॅप. आपण एका ट्रॅपमध्ये अडकलोय किंवा लूपमध्ये अडकलोय असं आपण म्हणूया. एक तर आहे लोक क्या कहेंगे, आय मीन काय म्हणतील, चार लोक काय म्हणतील, ह्या विषयामध्ये आपण सतत ओव्हरथिंक करत राहतो. आणि ॲट द सेम टाइम सोड ना, लोकांचं काय, लोक काय म्हणजे कुछ तो लोक कहेंगे, लोगों का काम है कहना, हे सुद्धा आपण म्हणतो की हा लोक काहीतरी म्हणत असतात, लोकांचं मनावर घेऊ नये. आणि आपण एका केअरफ्री ॲटिट्यूड दाखवण्याचा प्रयत्न करतो, प्रिटेन्शियस आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता मराठीत एक सुंदर म्हण आहे बरं का, ऐकावे जनाचे करावे मनाचे. आणि सध्याच्या काळात त्याची खूप जास्त गरज आहे, पण थोडं मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. की जेव्हा मी कुठेतरी वाचलं होतं की जेव्हा लोक आपल्याबद्दल काहीतरी म्हणत असतात तर ते 100% चुकीचं असं नसतं. 1% त्याच्यामध्ये तथ्य असतं, 1%. आणि तो 1% म्हणजे आपल्याला इंट्रोस्पेक्ट करण्याची एक किंवा आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची एक संधी असते. आणि ती आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे. म्हणजे ऐकावे जनाचे, मग आत्मपरीक्षण आणि मग करावे मनाचे. कारण त्या आत्मपरीक्षणातून कदाचित तुम्हाला जाणवेल, ओके या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य होतं, जर मी ही जर मी गोष्ट वेळीच सुधारली तर मी पुढे काहीतरी छान होऊ शकतं. पण जर ती वेळीच सुधारली गेली नाही तर पुढे त्याचे परिणाम कदाचित वाईट होऊ शकतात, असंही होऊ शकतं. त्याच्यामुळे जेव्हा लोक आपल्याबद्दल काहीतरी म्हणतात तेव्हा ऐकायचं, इंट्रोस्पेक्ट करायचं आणि मग जर त्याच्यात तथ्य असेल तर ती गोष्ट सुधारायची, तथ्य नसेल सोडून द्यायची. सिंपल आहे. सेल्फ ग्रोथ करण्यासाठी आत्मपरीक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. कारण सेल्फ ग्रोथ म्हणजे सतत स्वतःला बरोबर समजणं सुद्धा नाही आणि सतत स्वतःला चुकीचं समजणं सुद्धा नाही, तर आपल्या स्वतःकडे प्रामाणिकपणे निपक्षपातीपणे बघणं आहे. सो ते बघा, आत्मपरीक्षण करा, मग स्वतःच्या मनाचं ऐका आणि ग्रो करा. मी आनंदी. धन्यवाद.